नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहत आहोत. सावलीने मात्र आता ह्या मोनिकाचं थोबाड फोडलेलं असतं, कारण मोनिकाने छोट्या ओवीवर आणि अबीरवर हात उचललेला असतो. हेच आपल्याला या आजच्या भागात पाहायचंय, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता सुरुवातीला मालिकेमध्ये आपण इथे जबरदस्त एक प्रोमो रिलीज झालाय आणि तो पाहत आहोत. या प्रोमोमध्ये आता इथे शुभ्रा रडत असते. शुभ्रा खोटं नाटं सांगत असते आणि म्हणत असते, ह्या दोघांनी सुद्धा इथे मला मारलं आहे. तेव्हा मात्र अबीर म्हणत असतो, एक खोटारडे, खोटं बोलू नकोस. मी तुला मारलं तर नाहीये, पण जर खोटं बोललीस ना तर धो धो तुला धुईल. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे मोनिकाला राग येतो आणि मोनिका मात्र ओवी आणि त्याचबरोबर अबीर ह्या दोघांवर सुद्धा आवाज चढवून हात उचलून बोलत असते. तेवढ्यातच सावली तिथे येते. सावली तिथे आल्याबरोबर मोनिकाचा हात पकडते आणि उलटी तिच्या कानाखाली मारत असते आणि म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली हे सर्व काही करण्याची? खबरदार जर माझ्या मुलावर हात उचललास तर आणि ओवीवर सुद्धा हात उचललास तर. असं म्हणूनच आता मोनिकाचा माज तिने उतरवलेला असतो. हेच आपल्याला या आजच्या भागात पाहायचंय. त्यामुळे आता सुरुवातीला इथे आपण मालिकेमध्ये पाहतोय की मोनिका ही चहा घेऊन आलेली असते आणि ती तिलोत्तमाला देत असते. तिलोत्तमाशी बोलत असताना ती म्हणत असते, त्या भैरवीजी निघून गेल्या. त्यावर आता तिलोत्तमा म्हणत असते, हो तिचं तसंच असतं. मग आता इथे मोनिका म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग तिलोत्तमा म्हणत असते, कशी काळजी करू नको, कारण जर सारंग शुद्धीवर आला आणि त्याने मात्र इथे आता सावलीला राहण्याचा आग्रह केला तर मग काय करायचं मला समजत नाही. त्यावेळेला मात्र इथे ती म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, काय करायच्या, हे सर्व काही इथे मी पाहिल. तुम्हाला काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे बघा, मी तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवेल. मग तिलोत्तमा म्हणत असते, अगं ऐक ना, हो आई, ती सुशीला पण आज येणार होती, पण ती आणखी आली नाहीये. हो बाई, तिला ताबडतोब बोलावून घे. जर ती आली ना तर मग इथे त्या नाटकाला एक वेगळंच वळण येईल आणि तिला बऱ्याच गोष्टी समजावून सांगाव्या लागतील. दुसरीकडे आता मोनिका तो चहा घेऊन जाते आणि तिलोत्तमाला सांगत असते, आता त्या भैरवीजनचा चहा जो आहे तो असाच वायाला जाणार आहे. दुसरीकडे सावली जगन्नाथला भेटायला गेलेली असते आणि तिथे भेटायला गेल्यानंतर जगन्नाथ म्हणत असतात, सावली तू इथे परत का आलेली आहेस? तुला सांगितलं होतं ना परत यायचं नाहीये म्हणून, मग तरी सुद्धा तू इथे का आणि कशामुळे आलेली आहेस असं ते तिला विचारत असतात. तेव्हा सावली म्हणत असते, बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मला ना इथे तुमची काळजी वाटत होती आणि त्यामुळे मी इथे आली आहे. आणि बाबा तसंही जर पाहायला गेलं तर मी तिथे किती दिवस राहणार आहे तेच मला कळत नाही. हे बघ सावली, मला तुझं काहीच नाही ऐकून घ्यायचं. काही झालं ना तरी तू मात्र तिथेच थांबणार आहेस. जोपर्यंत सारंग बरा होत नाही ना तोपर्यंत तू तिथेच थांबायचं आहे. अजिबात घरी वगैरे यायचं नाहीये. सावली म्हणत असते, पण बाबा तरी सुद्धा मला अजूनच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी वाटतच आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही बाबा, आता सारंग आणि मी आम्ही दोघेही जण कितीतरी वर्ष झालं बोलत नाही आहोत. त्याचबरोबर आमचे रस्ते वेगळे आहेत, आमची भांडणं झाली. त्याचबरोबर इथे त्यांचं सुद्धा लग्न झालं आहे. मग तरी सुद्धा ते माझं नाव का बरं घेत आहेत तेच मला काही केल्या कळत नाही. बाबा काय करावं म्हणजे हे सगळं व्यवस्थित होईल? तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, हाच प्रश्न तू तुझ्या मनाला इथे खूपदा विचारून बघ ना. एकदा हाच प्रश्न तू तुझ्या मनाला कंटिन्यू विचारत राहिलीस ना तर तुला सगळ्या गोष्टी समजतील. सावली म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं बाबा. अगं असं काय करतेस? त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ही साधी गोष्ट तुला समजत नाही का सावली? सावली म्हणत असते, बाबा प्लीज आत्ता तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी का सांगताय? हे बघा, हे होणं शक्य नाहीये. मी माझ्या आयुष्यात पुढे गेली, त्याचबरोबर ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेलेले आहेत. मग तरी सुद्धा तुम्ही मला हे सगळं काही का सांगताय? जगन्नाथ म्हणत असतात, हे बघ साऊ, तू चुकीचा विचार करतेस बाळा. दुसरीकडे आपण पाहतो तिलोत्तमा आणि त्याचबरोबर आता अमृता ह्या दोघी जणी बोलत असतात. तिलोत्तमा म्हणत असते, हे बघ अमृता, आता तुला सगळ्यात जास्त एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. ती सुशीला, ती आपल्या नाटकाचा मेन भाग आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा तिला व्यवस्थित ट्रेन केलं पाहिजे. आणि तिला तू कधी बोलवलं आहेस?
अमृता म्हणत असते, हो आई, मी तिला फोन केला होता, ती येतच असेल. तेवढ्यातच तिथे आता सुशीला आलेली असते. सुशीला आल्याबरोबर इथे अमृता म्हणत असते, ह्या सारंग सरांच्या आई आहेत. तेव्हा सुशीला त्यांना नमस्कार करत असते. तेव्हा इथे अमृताला ती विचारत असते, ऐका ना, सारंग सर कसे आहेत, मला त्यांना भेटायचंय, ते बरे आहेत ना, त्यांना फार काही लागलं वगैरे तर नाहीये ना, आणि ते कसे आहेत, प्लीज ते ओळखतील का मला, असं म्हणून तिचा जीव कासावीस होत असतो. तेव्हा तिलोत्तमा स्पष्ट शब्दात तिला सांगत असते की नाही, तुला आत्ता तिला भेटता येणार नाही, पण का, भेटू द्या ना प्लीज. पण नाही म्हणून सांगितलं ना. हे बघ, तुला एक गोष्ट करायची आहे, तुला आता सारंगची बायको म्हणून जे नाटक तू करत होतीस ते कंटिन्यू आता ते नाटक तुला पुढे करायचं आहे. काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे बघ, सावली खूप हुशार आणि चतुर आहे. गेली कितीतरी वर्ष ती सावली ह्या घरामध्ये राहत नसली तरी सुद्धा बरीच वर्ष ती ह्या घरामध्ये राहिली आहे. त्यामुळे तिचा सगळ्या गोष्टीकडे बारीक लक्ष असतं. त्याचबरोबर ती खूप हुशार सुद्धा आहे. त्यामुळे ती कसे आणि कशा पद्धतीने तुला उलटसुलट प्रश्न विचारेल हे मात्र इथे मी सांगू शकत नाही. त्यामुळे तुला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. काही जरी झालं ना तरी एक गोष्ट ध्यानात ठेव, तिच्या कोणत्याही प्रश्नाला इथे तू घाबरून जाऊ नकोस. तिने विचारलेल्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दे. आणि जर नाहीच तुला काही माहिती किंवा नाहीच जर काही समजलं तर एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, इथे कसं तरी विषय बदल, खोटं बोल, किंवा त्यावेळेला आम्ही तिथेच असणारच आहोत, पण तरीसुद्धा आम्ही मात्र इकडे सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करू. पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, तिच्यासमोर अडखळायचं नाही. आणि जर तिच्यासमोर तू अडखळलीस तर असं समज की काही जरी झालं तरी तुझा आणि त्याचबरोबर आमचा हा सगळा जो प्लॅन आहे ना, तो सर्व प्लॅन इथे फ्लॉप होऊ शकतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, पण मॅडम, हे सगळं नाटक करायची गरज आहेच का? हो हो, गरज तर आहे ना नाटक करायची, आणि त्यामुळेच हे सगळं काही आपण करतोय ना. हे बघ, जास्तीत जास्त तुला इथे सारंगबद्दल काय माहिती आहे? तेव्हा ती म्हणत असते, खरं सांगायला गेलं ना तर सारंग सर त्यांच्या कामामध्ये खूप जास्त प्रोफेशनल आहेत. त्यांना प्रत्येक गोष्ट ही ॲक्युरेट आणि अगदी चुकीची नसायला पाहिजे, म्हणजे त्यांना खऱ्यावर त्यांचा फार विश्वास आहे. तसं नाही गं, ते कामाबद्दल झालं. पण आता तू त्याची पर्सनल बायको इथे बनून येणार आहेस ना, मग त्या पर्सनल गोष्टी तुला इथे माहिती असायला हव्या. आणि जोपर्यंत त्या तुला माहिती होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही, ही गोष्ट मात्र तू नीट ध्यानात ठेव. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे म्हणजे हे बघ, जास्तीत जास्त तुम्हा दोघांच्या नात्याबद्दल, म्हणजे तुमचं लग्न, त्याचबरोबर पर्सनल काही गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सावली कसलाही कधीही कोणताही प्रश्न तुला विचारू शकते. त्यामुळे तुझं ततपप होता कामा नये. तेव्हा ती म्हणत असते, ठीक आहे ना. अमृता म्हणत असते, आई काळजी करू नका, मी तिला सगळ्या गोष्टी शिकवते आणि सगळं काही समजून सांगते, तुम्ही काळजी अजिबातच करू नका, असं स्पष्टपणे अमृता बोलत असते. दुसरीकडे जगन्नाथ म्हणत असतात, ऐक ना, आता मी काय म्हणतोय ते तू नीट ऐक. हे बघ, उठसूट अजिबातच इथे यायचं नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा तुला सारंग जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत तुला त्याच्या जवळच राहायचं आहे आणि त्याची काळजी घ्यायची आहे. ही गोष्ट मात्र तू व्यवस्थित लक्षात ठेवायची, कळलं का तुला? आणि इथे अजिबातच पुन्हा रिटर्न यायचं नाही. तेव्हा मात्र इकडे सावडी म्हणत असते, ठीक आहे, पण तरीसुद्धा आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो बबलू आहे तो बबलू आता इकडे घेण्यासाठी आलेला असतो. जेव्हा बबलू इथे येतो त्यावेळेला मात्र इकडे तो म्हणत असतो, चला चला लवकर चला सावली वहिनी, आणि तुमच्या लाडक्या जावयाला तुम्ही बघायला का बरं आला नाही येतं, आणि तुमचा लाडका जावई आहे ना तो, मग तुम्ही बघायला यायला हवं होतं ना, असं इकडे ते बोलत असतात. नेमकं त्याच वेळेला आता इकडे सावली म्हणत असते, बबलू दादा काय चाललंय तुमचं, आता ते इथे यांचे जावई नाही येतं. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, असं कसं, तो माझा लाडका जावई आहे आणि कायम राहणार आहे. हो की नाही बबलू? हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण मला एक गोष्ट समजत नाही सावली वहिनी, तुम्ही इकडे येताय खरं, पण तुम्ही इथे किती वेळ थांबणार आहात, काय करणार आहात, चलायचं, कारण त्यांना सुद्धा तुमची काळजी वाटतच आहे ना.
त्यामुळे लवकरात लवकर गेलेलं हे कधीही चांगलं की नाही. त्यावेळेला सावली म्हणत असते, हो तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर बोलताय, पण तरी सुद्धा बाबा मला एक गोष्ट सांगा, काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेणार आहात. पण इथे ना मला खरं सारंगला भेटायला यायचं होतं. जेव्हा मी तो जेलमध्ये होता त्यावेळेला मी त्याला भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेला भेटायला गेल्याच्या नंतर खरं सांगू का तिलोत्तमाने अक्षरशः घर डोक्यावर घेतलं होतं. पण आता जर मी तिला घरी भेटायला आलो ना तर ती काय करेल आणि काय नाही ह्या गोष्टी मात्र आपल्याला अजिबातच माहिती नाहीयेत असं सुद्धा जगन्नाथ म्हणत असतात. तुला सांगू ती तर इथे जळून खाकच होईल. दुसरीकडे आपण पाहतो अमृता आता इथे सुशिलाला ट्रेनिंग देत असते आणि अमृता सुशिलाला ट्रेनिंग देत असताना आता लगेचच इकडे मात्र आपण पाहतो ती प्रत्येक जी काही वस्तू आहे ती वस्तू इथे जागेवर ठेवण्यासाठी तिला प्रयत्न करत असते आणि जागेवर ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर आता मात्र लगेचच ती म्हणत असते, हे बघ हे जे किचन आहे ना ते किचन इथे फक्त आणि फक्त सावलीने सजवलेलं आहे आणि ते किचन सावलीने सजवलेलं असल्या कारणाने तुला एक गोष्ट सांगते, ह्या किचनमध्ये आम्ही अजिबातच इथे काहीही चेंजेस काहीही बदल केले नाहीत आणि त्यामुळे तुला सुद्धा मी अगदी तेच सांगेल की इथे कोणतीही भरणी इकडच्या तिकडे वगैरे काहीच ठेवू नकोस. काही जरी झालं ना तरी सावली ह्या किचनवर खूप प्रेम करायची आणि मी सुद्धा अगदी ते किचन तसंच जपलं आहे असं म्हणून ती आता तिला प्रत्येक गोष्ट अक्षरशः जागेवर ठेवण्यासाठी सांगत असते. मग त्यानंतर मात्र इथे ती म्हणत असते, मला जमेल ना पण मी प्रॅक्टिस करेल ना. अमृता म्हणत असते, अगं तेच तर सांगते तुला, प्रॅक्टिस करण्यासाठी कुठे वेळ आहे, अजिबातच प्रॅक्टिससाठी वेळ नाहीये आणि त्यामुळेच तुला मी सांगते ना. मग आता तिथे तिलोत्तमा येत असते आणि तिलोत्तमा आल्याबरोबर लगेचच इकडे ती म्हणत असते, हे बघ सुशिला आत्ता तू इथून निघून जा. जेव्हा अमृता तुला फोन करेल ना तेव्हा फोन केल्यानंतर तू मात्र लगेचच ये असं सुद्धा इकडे त्या सांगत असतात. आता ती म्हणत असते, हे बघ पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची, काही जरी झालं ना तरी सुद्धा अजिबात घाबरायचं नाहीये आणि तिथे आम्ही असणारच आहोत सर्वजण. आम्ही तुला सगळं काही व्यवस्थित सांभाळून वगैरे व्यवस्थित घेऊ, काळजी करण्याची वगैरे तुला काहीच गरज नाहीये असं म्हणून त्या सुशिलाला तिथून जायला सांगत असतात. पण आता अमृताच्या मनामध्ये मात्र खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात की ती सारंगला भेटायचं बोलत आहे, त्याचबरोबर सावली येणार आहे, पण मग आईनं तिला धड सारंगला भेटू दिलं नाही किंवा तिला इथे थांबू सुद्धा दिलं नाही आणि सरळ सरळ तिला तिथून बाजूला हकललेलं आहे. ही गोष्ट मात्र आता इकडे तिला खटकू लागलेली असते. आता हे सर्व काही झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे अमृता इथे तिलोत्तमाला म्हणत असते, आई मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हिला इथून परत का बरं पाठवलेलं आहे, म्हणजे तिला इथे सारंगला भेटायचं होतं तुम्ही भेटू दिलं नाही, त्याचबरोबर ती इथे थांबली असती तर काय प्रॉब्लेम झाला असता. अगं VDS का तू, ती काही प्रोफेशनल ॲक्टर वगैरे अजिबातच नाही आहे, ती इमोशनल आहे, एक गृहिणी आहे आणि जर इथे ती थांबली असती तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तुझ्या लक्षात येतंय का, म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का, जर ती रडायला लागली असती आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर मग काय करायचं होतं, तुझ्या लक्षात येतंय का असं सुद्धा आता इकडे ती बोलत असतात. आणि तू काळजी करू नकोस, हे बघ सावली आली ना तर तुला कधी फोन करायचा काय करायचं हे मी सांगून ठेवेल. दुसरीकडे अबीर ओवी आता शाळेतून घरी आलेले असतात. जेव्हा ते इथे शाळेतून घरी येतात तेव्हा मात्र इकडे खूपच जास्त आनंदात असतात. आता आल्याबरोबर अबीर म्हणत असतो, अगं मला एक गोष्ट सांग, आई कुठे आहे, आई तर तुझी दिसतच नाहीये. अरे तुझी आई बहुतेक घरी गेली आहे. अगं माझी आई नाही, मी तुझ्या आईविषयी बोलतोय ना. हो सुशिला काकू का, अरे हो तुला सांगायचंच विसरले, ती माझी आई कुठे, हो हो तुला मला माहिती आहे, तू सांगितलं होतं ना त्या दिवशी. पण तुला एक गोष्ट सांगू का, आता मला एक कळत नाहीये, तुझ्या बाबांचं आणि सुशिला आईचं लग्न झालं आहे पण तरी सुद्धा इथे तुझे बाबा आता शुद्धीवर आले नाहीयेत आणि ते सतत इथे माझ्या आईचंच नाव का बरं घेत आहेत तेच मला काही कळत नाही. म्हणजे काय चाललंय ना नेमकं. आता मला आणखी एक गोष्ट सांग, इथे जेव्हा माझी आई या घरी आली होती ना त्यावेळेला मी माझ्या आईकडे व्यवस्थित पाहिलं होतं, तिला हे घर अजिबातच अनोळखी नव्हतं, जसं काही वाटत होतं की ती ह्या घराच्या किती जवळ आहे आणि त्याचबरोबर ह्या घरामध्ये ती कितीतरी वर्ष राहून गेली आहे असंच मला वाटत होतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते, हो रे अबीर तू अगदी बरोबर बोलतोयस, मला सुद्धा अगदी असंच वाटत होतं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही झाल्यानंतर आपण पाहतो इकडे सावली आलेली असते, ते सुद्धा इथे आता बबलू बरोबर. जेव्हा ती बबलू बरोबर येते त्यावेळेला मात्र
इथे सावली म्हणत असते, "वहिनी बघा ना, मी आता सारंगसाठी पेज बनवून आणलेली आहे." पण सारंगने फक्त हालचालच केली. आणखी ते काहीच बोलायच्या मनस्थितीत नाहीत आणि बोलत सुद्धा नाहीत. काय करावं ना ते मला अजिबातच कळत नाही. त्यावेळेला मात्र लगेचच आता इथे ती म्हणत असते, "बघ ना, एकदा तू पेज भरून तर बघतेस का? पण आई खातील का ते पेज? एकदा ट्राय तरी करून बघ ना." असं म्हणून सावली सारंगच्या बाजूला बसते आणि त्यानंतर सारंगला म्हणत असते, "सारंग ऐका ना, हे बघा थोडंसं तरी खा ना, प्लीज." आणि तेव्हा ती जुन्या आठवणी सारंगला सांगण्याचा प्रयत्न करत असते. म्हणत असते, "सारंग, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा एकदा तुम्ही असेच आजारी पडला होतात. आजारी पडल्यानंतर मी तुम्हाला एकदा अशीच पेज भरवली होती. तेव्हा तुम्ही माझ्या हातून ती पेज आवडीने खाल्ली होती. मग आता तुम्ही माझं ऐकणार नाही आहात का? तुम्ही ती पेज आता माझ्या हातून आवडीने खाणार नाही आहात का सारंग? हे बघा असं करू नका ना. प्लीज तुम्ही एकदा 2 घास तरी खाऊन घे ना." असं म्हटल्याबरोबर आता मात्र सारंग करत असतो आणि लगेचच सावलीच्या हातून ती पेज खाण्याचा प्रयत्न करत असतो. सारंगने एक चमचा पेज खाल्ल्याबरोबर इथे मात्र अमृताला प्रचंड आनंद झालेला असतो. अमृता म्हणत असते, "बापरे सावली, खरंच हे सगळं किती आनंदाचं आहे. म्हणजे सारंगने तुझ्या हातून शेवटी खाल्लं आहे थोडंसं तरी." तेव्हा आणखी 2-3 चमचे तो खात असतो. तेवढ्यातच आता हळूचच इथे अमृताने सुशीलाला मेसेज केलेला असतो आणि सुशीला मात्र धावतच येते. "सारंग, सारंग, हे सगळं काय झालंय? तुम्हाला काय झालेलं आहे? सारंग, तुम्ही बरे तर आहात ना? तुम्ही ठीक तर आहात ना? काय झालेलं आहे सारंग तुम्हाला?" असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि रडायला लागलेली असते. अमृता बाजूलाच उभी असते. अमृताच्या गळ्यामध्ये पडून ती रडत असते आणि त्यावेळेला मात्र आता अमृता तिला समजावते आणि म्हणत असते, "काळजी करू नकोस. तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाहीये. हे बघ सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि हे बघ सावली आहे ना, ती नक्कीच इथे त्याला बरं सुद्धा करेल." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे जो काही सारंग आहे तो म्हणत असतो, "इथे सावली, सावली." मग सावली इथे पाहते तर तो अजूनही सावलीचंच नाव घेतोय. ही गोष्ट तिच्या लक्षात येते. तेव्हा आता सुशीला म्हणत असते, "हे बघा सावलीताई, मी समजू शकते. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. खरं सांगू का, जरी इथे ते तुम्हाला सावली म्हणत असले आणि तुम्ही जरी त्यांना बरं करत असलात तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझ्यासाठी फक्त सारंग बरे होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे." असं सुद्धा म्हणत असते. प्लीज तुम्ही सुद्धा सुशीलाताई एकदा ट्राय करून बघा ना. तुमच्या सुद्धा जुन्या आठवणी, तुमच्या सोबतचे खास क्षण एकदा सारंगला सांगून बघा ना. नक्कीच त्याचा काहीतरी परिणाम होईल आणि नक्कीच सारंग शुद्धीवर येतील असं मला वाटतंय. आता सावली असं बोलल्याबरोबर अमृता आणि त्याचबरोबर बबलूला तर इथे खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो की आता मात्र हिला काय उत्तर द्यायचं. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सावळ्याची जणू सावली. भेटूयात अशाच एका उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.